दिवसात आचारसंहिता, जागा वाटपावरून सलग 3 दिवस महाविकास आघाडीची बैठक, महायुती ही ऍक्टिव्ह मोडवर। महाराष्ट्रातील सर्वच पक्षांना आगामी विधानसभा निवडणुकीचा वेध लागला आहे। नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यात विधानसभा निवडणुका होतील असे संकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत। तर येत्या 10 ते 15 दिवसात राज्यात निवडणुकीची आचारसंहिता लागेल असे भाजपा नेते गिरीश महाजन यांनी सांगितले आहे। महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची जागा वाटपावर बैठक होणार आहे। काँग्रेस पक्ष सध्या व्यस्त आहे, तरीही जागा वाटपाचा लवकर तोडगा काढला पाहिजे। काँग्रेस नेत्यांना आम्ही बैठकीचं आमंत्रण दिलंय, ते इतके व्यस्त आहेत त्यामुळे तारकावर तारका देत आहेत। त्यामुळे आज आम्ही ठरवलंय काहीही झालं तरी आजपासून 3 दिवस आम्ही चर्चा करू असं त्यांनी म्हटलं आहे। अशी माहिती शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली आहे। पुढील 2 दिवसांनंतर जागा वाटपावर युतीच्या बैठका सुरू होणार आहेत। एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची पहिली बैठक होईल। या बैठकीत भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस किती जागा लढवेल यावर निर्णय होईल असे अपेक्षित आहे। त्यानंतर येत्या 8 दिवसात काही उमेदवारांच्या नावाची घोषणा होण्याचीही शक्यता आहे। त्यामुळे बैठकांना वेग आला आहे। युतीबाबत वरिष्ठ नेते चर्चा करतील आणि घोषणाही करतील अशी माहिती शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी दिली आहे। त्याचसोबत राज्यात महायुती, महाविकास आघाडी यांच्यासोबत आता तिसऱ्या आघाडीचीही बैठक होणार आहे। आमची तिसरी आघाडी नसून महाशक्ती असेल, ही जनतेची शक्ती असेल, याबाबत उद्या आमची बैठक आहे। राजू शेट्टी, संभाजीराजे, राजरत्न आंबेडकर आणि काही मुस्लिम संघटनांशी आमची चर्चा आहे। या बैठकीत वैचारिक मुद्दे स्पष्ट होतील, त्यातून आम्ही निवडणुकीला सामोरे जाऊ अशी माहिती आमदार बच्चू कडू यांनी दिली आहे। अशाच प्रकारच्या ताज्या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टीव्ही या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।